नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांची विभूती, तिचे महत्त्व, गुप्त रहस्य, विभूती तयार करण्याची प्राचीन साधना प्रक्रिया, चमत्कारी उपयोग आणि भक्ताच्या खऱ्या कथा. ही विभूती फक्त राख नाही तर नवनाथ महाराजांच्या दिव्य शक्तीचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन देतो. चला सुरू करूया. तर नाथ संप्रदायात विभूती म्हणजे फक्त राख नाही, ही एक साधकाच्या जीवनात रक्षण, शुद्धीकरण आणि साधना सिद्धीसाठी वापरली जाते. अंगावर लावल्यानंतर भूत, प्रेत, काळी जादू, अशुभ ग्रहांचा नाश होतो. भक्ताच्या मनातील वाईट विचार आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. संकटातून मार्ग निघतो आणि नवनाथ महाराजांची कृपा प्राप्त होते. नवनाथ संप्रदायात 3 प्रमुख प्रकार आहेत. रक्षण विभूती वाईट शक्तींपासून संरक्षण देते. दुसरी आरोग्य विभूती आजार आणि दुःखांपासून मुक्ती देते. तिसरी म्हणजे सिद्धी विभूती साधकाला साधन सिद्ध करण्यात मदत करते. आणि ती विभूती लावण्याची पद्धत सकाळी स्नान करून उजव्या हाताने कपाळ, हृदय आणि नाभीवर लावावी. मनात जय नवनाथ आणि गुरूंचा मंत्र जपावा. विभूती तयार करण्याची प्रक्रिया. नवनाथ विभूती साधारण राख नसून ती अत्यंत गूढ साधना प्रक्रियेतून तयार होते. ही प्रक्रिया फक्त सिद्धनाथ योगींकडे असते. साधना वेळ आषाढ, श्रावण, कार्तिक महिने, विशेषतः अमावस्या, पौर्णिमा किंवा ग्रहण काळ, मध्यरात्री 12 ते पहाटे 4 या वेळेस साधना सर्वोत्तम आहे. साहित्य पवित्र लाकूड, आंबा, वड, औदुंबर, गुगुळ, लोहबान, चंदन, पवित्र पाणी, फोर, धूप, दीप, हवनकुंड. प्रक्रिया गुरूंचे स्मरण करून पूजा, नवनाथांचा जप 108 वेळा, अग्निहोत्र, राग गोळा करून मंत्र जप, प्राणप्रतिष्ठा करून विभूती तयार केली जाते. विभूतीचे गुप्त रहस्य. विभूतीमध्ये नवनाथ महाराजांची सिद्धी शक्ती आणि रक्षण शक्ती वास करते. भक्ताच्या घरात ठेवल्यास भूत, प्रेत, नकारात्मक ऊर्जा, काळी जादू नष्ट होते. साधक साधनेपूर्वी लावल्यास साधना लवकर सिद्ध होते. विभूतीचे वापर आणि मंत्र. दैनिक वापर नाही, फक्त विशेष साधना, संकट किंवा रक्षणासाठी. लावण्याची पद्धत. हात धुवून उजव्या हाताने त्रिपुंड स्वरूपात कपाळावर लावावे. उच्चारायचं मंत्र ओम नवनाथाय नमः 3, 9 किंवा 108 वेळा. ओम नवनाथाय सिद्धी विभूते नमः प्रभाव दुप्पट करण्यासाठी आहे. विभूतीचे चमत्कारी उपयोग. नकारात्मक शक्तीचा नाश, घरात भूत, प्रेत, काळी जादू, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आरोग्य. पाण्यात मिसळून मंत्र जपल्यास मानसिक तणाव, अनिद्रा, भीती आणि वाईट स्वप्ने कमी होतात. संकटातून मुक्ती. न्यायालयीन प्रकरण, कर्ज, कलह किंवा अडथळे दूर होतात. सच्च्या भक्ताची कथा. पूर्वी गजानन नावाचा गरीब शेतकरी राहत होता. घरात भूत प्रेताचा त्रास, पिकाची नासाडी, जनावरांचे आजारपण ही सतत होते. स्वप्नात नवनाथ महाराज प्रकट झाले आणि विभूती मिळाली. कपाळावर लावल्यानंतर घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा झाल्या. पिके हिरवेगार झाली, जनावरे बरी झाली, कुटुंबात आनंद पसर झाला. त्या गावाला नंतर नाथ कृपाग्राम म्हणून ओळखले जाऊ लागले. विभूतीचे सार्वत्रिक प्रभाव. नवनाथ महाराजांची विभूती विश्वव्यापी शक्ती वाचलेली आहे. पंचमहाभूतांचे संतुलन, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. ग्रहदोष, पितृदोष निवारण, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी. मोक्ष मार्ग आणि अंतिम संदेश. विभूतीचा अंतिम उद्देश मोक्ष प्राप्ती आहे. शरीरावर लावल्यास मन, वाणी, कर्म शुद्ध होतात. अहंकार नष्ट होतो, साधना सिद्ध होते. गुरूंच्या कृपेने साधकाला जीवनमुक्ती मिळते. तर गुप्त मंत्र ओम नवनाथाय विभूती स्वरूपाय मोक्षदाय नमः 108 वेळा जपावे. युगात काळी राक्षसी शक्ती पृथ्वीवर कहर माजवत होत्या. तर मच्छिंद्रनाथ महाराजांनी सर्व नवनाथांना एकत्र बोलावले आणि विशेष अग्नी प्रक्रियेतून विभूती तयार केली. ही विभूती संपूर्ण विश्वात पसरली आणि राक्षसी शक्ती भस्मात झाल्या. त्या दिवसापासून नवनाथ विभूती अनंत युगापर्यंत भक्ताचे रक्षण करते. नवनाथ विभूती ही राख नसून सजीव दिव्य शक्ती आहे.
भूत प्रेत रोग संकट आणि अज्ञान नष्ट करते. साधकाला साधनेत यश, कुटुंबात शांती आणि आत्म्याला मोक्ष मिळवून देते. भविष्यातही ही विभूती विश्वाचे रक्षण करत राहील. जय नवनाथ महाराज. नाथ विभूती अमर राहो, भक्तांच्या जीवनात प्रकाश राहो. नमस्कार. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो आदेश.